पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। आपण बघू शकतो या ठिकाणी मॉक पोल जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। ॲक्च्युअल मतदानाची प्रक्रिया 7 वाजतापासून सुरू होणार आहे, परंतु त्यापूर्वी एक ही मशीन व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी मॉक पोल या ठिकाणी घेतलं जातं। बघा या ठिकाणी ही मॉक पोलची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। जे निवडणूक कर्मचारी आहे ते या ठिकाणी मॉक पोल करतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच मतदान केंद्रावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं मतदान होणार आहे आणि हे बघा मॉक पोलची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केली जात आहे। हे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये 4510 मतदान केंद्र आहे, त्यामध्ये रामटेकचा समावेश आहे आणि नागपूर शहराचा समावेश आहे। नागपूरची मुख्य लढत जी आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात विकास ठाकरे अशी ही लढत आहे। रामटेकची लढत शिवसेनेचे राजू पारवे विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात आहे आणि आपण बघू शकतो मॉक पोलची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केली जात आहे आणि 7 वाजता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेली ही निवडणूक, देशाची निवडणूक, लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव, तो उत्सव आता सुरू झालेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।